संकल्पना आहे, स्वप्न जे पाहिलंय त्यामध्ये मोठं योगदान देणारा हा अर्थसंकल्प आहे. खऱ्या अर्थाने शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास आता महाराष्ट्राचा होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प फक्त एका वर्षाचा नाही, आम्ही पूर्ण 5 वर्षाचा रोडमॅप तयार केलेला आहे. आज लाडकी बहीण योजना आपण म्हणता, लाडकी बहीण योजनेसाठी जी आम्ही योजना केली त्याचे पैसे देणार नाही म्हणून विरोधक सांगत होते. कोर्टातही गेले, त्या म्हणाले 1500 रुपये कुठून देणार तुम्ही, त्याचा हिशोब मागत होते. आता तेच आमच्यावर आरोप करतायत. आम्ही 1500 रुपये पात्र बहिणींचे सुरू ठेवलेत, त्यासाठी 36,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि त्याचबरोबर लोकांना वाटलं की आता 46,000 कोटी रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेवर खर्च झाले की आता बाकी सगळी कामं होणार का, परंतु अतिशय बॅलन्स बजेट हे केलेलं आहे. त्याबद्दल मी अर्थमंत्री अजितदादांचं मगाशी अभिनंदन केलंय. मी पुन्हा अभिनंदन करतो, कारण आपण चॅम्पियन ट्रॉफी जिंकली तर मी हे सांगेन की हे चॅम्पियन बजेट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सगळ्यांचा होरा काय होता, सगळ्यांचा एक अंदाज काय होता की आता यांच्याकडे पैसे विकासाला राहणार नाहीत आणि सगळ्या पायाभूत सुविधांची कामं बंद होतील. पण या अर्थसंकल्पामध्ये लोककल्याणकारी योजना सुरू ठेवल्याच आम्ही, परंतु त्याच्याबरोबर पायाभूत सुविधा, मग ते रस्ते असतील, त्याबरोबर रेल्वे असेल, मेट्रो असेल, बंदरं असतील, वाढवण सारखं मोठं बंदर आपण त्या ठिकाणी करतोय. 76,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथं होती आहे. आणि त्याचबरोबर एअर कनेक्टिव्हिटी जी आहे, एअरपोर्ट आपण नव्या मुंबईला करतोय, वाढवणला करतोय. हे सगळं जे काय पायाभूत सुविधा ज्या आहेत, या पायाभूत सुविधांवर देखील मोठ्या प्रमाणावर खर्च या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत आहे. आणि म्हणून ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधांवर ज्यादा खर्च होतो त्याचा विकास वेगाने होतो, कारण ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. एक इकोसिस्टीम तयार होते, प्रोजेक्ट मधून पैसे येतात, टॅक्स येतो, जीएसटी येते आणि लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे आज बघितलं आपण, जर वाचलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्र डावललं नाही. मग शिक्षण क्षेत्र असू द्या, आरोग्य विभाग असू द्या, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, एनर्जी विभाग, तर शेतकऱ्यांना जसं मगाशी म्हणाले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आम्ही करतोय, शेतकऱ्यांसाठी देखील तो वापर आम्ही करतोय. आणि म्हणून आता महाराष्ट्राचा शेतकरी जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून प्रगत होईल, आधुनिक होईल आणि त्याला देखील त्याचा फायदा होईल. कमी लागत मध्ये जास्ती उत्पादन मिळेल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं, माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं राहणारं, लाडक्या भावांच्या पाठीशी उभं राहणारं, ज्येष्ठांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे. आणि हे सगळं योजना करत असताना जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे, ज्या योजना आहेत, किंबहुना ज्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण कर्ज काढलंय त्याचं व्याज देणं असेल, त्याचं इन्स्टॉलमेंट देणं असेल, रिपेमेंट असेल, या सगळ्याची सांगड घातलेली आहे. त्याचं व्याज देणं असेल, त्याचं इन्स्टॉलमेंट देणं असेल, रिपेमेंट असेल, या सगळ्याची सांगड घातलेली आहे. आणि म्हणून आणि त्याचबरोबर मगाशी अजितदादा म्हणाले की हे अर्थसंकल्प करता 7,20,00,000 कोटी, 7,20,00,000 कोटी काय असतं? जीडीपी मध्ये नंबर 1 आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे, एफडीआय मध्ये नंबर 1 आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना सगळ्या योजना म्हणजे लोकाभिमुख कल्याणकारी योजना एकीकडे, पायाभूत सुविधा दुसरीकडे, या दोघांची सांगड घातलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते. आज आपण पहा, कनेक्टिव्हिटी, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल हायवे, आज आपण मेट्रोचे प्रकल्प कोणी रखवले होते ते आम्ही सुरू केले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, रस्त्यांमुळे अमेरिकेसारख्या मोठ्या देशाची ओळख रस्त्यांमुळे आहे. रस्त्यांमुळे त्यांची श्रीमंती गणली जाते. आणि म्हणून महाराष्ट्र देखील पायाभूत सुविधांसाठी 1 नंबरचं राज्य आहे. आणि म्हणून उद्योग येत आहेत, या ठिकाणी उद्योजकांनी जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, एमओयू केलेली आहेत. आता देवेंद्रजी गेले ते 16 लाख कोटी. मी जेव्हा दोनदा मोबाईलला गेलो तेव्हा 7.5-8 लाख कोटी. आणि आमचं कन्व्हर्जन रेट जो आहे, कन्व्हर्जन रेट 80% आहे. आणि म्हणून
पायाभूत सुविधा आल्या की त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, इंडस्ट्री आली, अर्थव्यवस्था वाढेल, आणि त्याचबरोबर रोजगार वाढेल. आणि म्हणून एवढंच मी आपल्याला सांगतो, कुठल्याही प्रकारची आर्थिक शिस्त न बिघडवू देता, आर्थिक शिस्त न बिघडवू देता शब्द लक्षात ठेवा. कारण आपण जे कर्ज काढतो कुल उत्पन्नाच्या 25% पेक्षा आपण किती 18.85% आहोत. त्याचबरोबर FRBM जे आहे ते 3% आतमध्ये आपण आहे. त्यामुळे अजितदादांना मनापासून मी धन्यवाद यासाठी देतो की जे बाहेर विरोधकांना वाटत होतं की आता काय होणार, आता बजेट कसं असणार, पण हे बजेट हे आमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे, लाडक्या बहिणींचं सरकार आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहिलेलो आहे. आणि या अर्थसंकल्पात देखील त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आहे हे आपण पाहतोय. आणि म्हणून अतिशय बॅलन्स, संतुलित आणि चॅम्पियन बजेट अजितदादांनी पेश केलेलं आहे.